आता मला तुम्हीच सांगा, इथे या लोकांना काही चढायची गरज आहे का? जरा दमाने घेतील का नाही? नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा विश्वजित कनसे आणि स्वागत आहे तुमचं एका नव्या दमदार व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की दिवसभरातल्या घडामोडी, ऑफिस मध्ये जे एन्व्हायरमेंट असतं किंवा कोणकोणत्या गोष्टी होतात ते तुझ्याशी शेअर करणार आहे, तुला दाखवणार आहे. तो व्हिडिओ एक नंबर वन किंवा मजेशीर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला. तर आज लईच दिवसानं म्हटलं फॉर्मल घालायचा, मग निळा ड्रेस होता, खाली ब्लॅक पॅन्ट आणि हा जो शर्ट आहे ह्याला शर्टला इस्त्री करायची एवढी गरज पडत नाही, कारण घेताना शर्ट असा घेतलाय की बिना इस्त्री करता पण काम चालू. आणि कधीतरी व्हिडिओ करत असेल तर पोच केल्याशिवाय जमतंय का आपल्याला? अरे आपण जिम बिमला जातोय, जरा वजन बिजन मारतोय, मसल आहे, जरा पोच केल्याशिवाय कसं मोटिवेशन वाटतंय स्वतःला, काहीतरी बिल्ड व्हायला लागले बाई. एक 9:15 आसपास रूम मधनं बाहेर पडतो. एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरच आमच्या इथं एक बस स्टँड आहे. त्या बस स्टँड पाशी आम्ही जाऊन उभारतो. तर ही बस बघा, ही बस जाणारी एवढी गच्च भरून गेलेली का नाही, त्याच्यामध्ये अक्षरशः उभारण्यासाठी जागा नव्हती. आता गावाकडल्या लोकांना जरा कमी वाटत असेल की काय किसली गर्दी भरली आहे एवढी. हे नॉर्मल आहे, कॉमन आहे. अशा बसेस भरून जातात म्हणजे जातात, परंतु आपण लोड घ्यायचा नाही. जीवनात एक ऑप्शन गेला म्हणून असं नाही की दुसरा एक ऑप्शन येणार नाही. त्याच्या लागोपाठच अशी एक बस आलती की ज्याच्यामध्ये अजिबात माणसं नव्हती, म्हणजे कमी माणसं होती. तर कोणती पण गोष्ट मिळवायची असेल तर पेशन्स ठेवा, भेटून जाईल गोष्ट, त्याच्यापेक्षा बेटर भेटून जाईल. फायनली आपल्या बिल्डिंग पर्यंत पोहोचलो. ही जी पूर्ण बिल्डिंग दिसते हे माझं ऑफिस अजिबात नाही. आमचं ऑफिस फक्त सेकंड फ्लोअरला एका विंग मध्ये आहे. बिल्डिंग दिसली म्हणून असं नाही की बाबा या बिल्डिंग मध्येच काम करतोय, काय नसतंय भावानो. काचची बिल्डिंग बाहेर न दिसायला गॉड दिसतात, आतला जो काम करतोय का नाही त्याला विचारा. ही बिल्डिंगच्या मागलं रहस्य. मी माझ्या डेस्क वर जाऊन बसतोय तोपर्यंत एक जण सांगत आला की आज मॉक ड्रिल आहे. ही मॉक ड्रिल मधनं कुठं आलं? तर ही म्हणली की इमर्जन्सी टायमिंगला जेव्हा आपल्याला गरज पडते. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल की मॉक ड्रिल कशा पद्धतीनं कंडक्ट केलं जातं आणि जो पाण्याचा फवारा उडवतोय का नाही हे का उडवायला लागलाय, ह्याच्या मागलं रिझन काय आहे. तर व्हिडिओ जर पेजवर नवीनच असतील तुम्ही तर पेजला पहिल्यांदा आपल्या फॉलो करा. ह्याच्या रिलेटेड भरपूर सारे मजेशीर असे व्लॉग याच्यावर पडणार.